प्रियश म्हटलं तर खरं तर प्रियश वकील आहे. आम्ही कोर्टाच्या बाहेर उभी राहणारी माणसं. पहिलाच चेंडू टाकण्यासाठी संतोष घारे मैदानाच्या आतमध्ये आणि समोर सलामीचा फलंदाज हर्षद तरे. साईल 11 चिंचपाडा पहिल्यांदा वंजारपाडाच्या स्पर्धेमध्ये आलाय. पहिल्यांदा आलेला हा संघ आणि त्यांच्या विरोधात पहिल्यांदा खेळताना जय हनुमान कळंबोली संघाचा हा सामना इथून होतोय सुरू. जोरदार टाळ्यांनी या सामन्याचं स्वागत. डगआउट मधून टाळ्या वाजतात आणि सलामीच्या जोडीला शुभेच्छा. पहिल्या गोलंदाजाला शुभेच्छा आणि सामना इथून सुरू. गेम इज ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस. फटका दमदार आणि योगेश देशमुख प्रयत्न करत होते. बॉल सीमा पार. पहिल्या बॉल वरती सुरुवात करणारा ओपनिंगचा साहिल चिंचपाडाचा चौकार. हर्षद तरे पूर्णपणे हाईट देखील खूप चांगली हर्षद तरेच आणि फटका देखील तेवढाच भारी होता. संतोष गारे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पॉवर प्लेची ही ओव्हर आहे. चांगला बॉल. पुन्हा एकदा शॉट हवेत आहे. पूर्णपणे प्लॅन मध्ये फसला हर्षद तरे. विकेट गोज डाऊन. धक्का दिलाय तो मात्र टीम चिंचपाडा या संघात. पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना आहे. यानंतर होणारा सामना हा सेकंड राऊंडचा पहिला असेल. गणेगाव चिंचवली विपक्ष शिवशक्ती वंजारपाडा. तर दोन्ही टीम आपण मैदानाच्या आजूबाजूला असाल तर याची नोंद घ्या की यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल. गणेगाव चिंचवली विपक्ष शिवशक्ती वंजारपाडा. पांडुरंग मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली काय दमदार परफॉर्मन्स झाला पहिल्या मॅच मध्ये शिवशक्ती वंजारपाड्याचा. पांडुरंग मिसाळ दादा याही मॅचचा आनंद घेत असताना हर्षद तरे चौकारानंतर लगेचच त्याने रिस्क घेतली आणि दुसऱ्या बॉल वरती फटका फसला आणि संतोष गारेच्या खात्यामध्ये विकेट आली. टीम ज्या श्री 11 कळंबोली हा संघ 2 बॉल आणि धावा 4. नवीन फलंदाज उतरलाय अमोल भंडारी. अमोल भंडारी मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस. अमोल भंडारीचा फटका बाउंड्री लाईन इथून काबीज करताना ठोकला अमोलने चौकार. पंचांनी इथून घोषित केलाय नो बॉल. अबोव दी वेस्ट होता आणि नो बॉल त्यासोबत आलाय चौकार. मोठी मिस्टेक होती गोलंदाज संतोषची. इथे 5 धावा मिळाल्या टीम साईल 11 चिंचपाडाला. चांगला बॉलर आहे. कर्जत तालुक्यात भरपूर वर्ष खेळणारा श्री 11 कळंबोलीचा बॉलर संतोष गारे. पण एक मिस्टेक 5 धावा देऊन गेली टीम साईल 11 चिंचपाडाला आणि सोबत फ्री हिट. नेक्स्ट बॉल असेल ती मात्र फ्री हिट. यस यस अंपायर्स कॉल चेक केलं जात आहे. अंपायर्स कडून इथून सूचित करण्यात आले. चेक केलं जाईल आणि डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. चेक केलं जात आहे. दोन चेंडू मध्ये 4 धावा होता. अमोल भंडारीने चौकार तर खेचलाय पण चेंडू नो बॉल आहे की नाही याचं चेकिंग केलं जातं. सर्वांचं लक्ष निर्णयाकडे लागलं. आमची टेक्निकल टीम अंपायर्स या ठिकाणी आहेत आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. वारंवार चेक केलं जातं. पुन्हा बघितलं जातंय.
बघा कुठल्याही टीम साठी DRS नाहीये, पंचांचा हा कॉल होता त्यामुळे आपण चेक करतोय. निर्णय या ठिकाणून येतोय, इथून फेअर डिलिव्हरी असेल, नो बॉल नसेल. 3 बॉल आणि धावा आहेत मात्र 8. अमोल भंडारीचा हा चौकार आलाय. 3 बॉल आणि धावा आहेत मात्र 8. फटका यावेळेस केला अमोल भंडारीचा शॉट, समोर आलाय खेळाडू. धावा संख्या इथून मात्र 8. 2 चौकार आले साईल 11 चिंचपाडा टीम साठी. धावा संख्या मात्र 8. फटका चांगला अमोल भंडारीचा, स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकला अमोल भंडारीने षटकार. ओव्हर नंबर 1 मध्ये 2 चौकार 1 षटकार. धावा संख्या आहे ती मात्र टोटल 14. धावा संख्या ती मात्र 14. जबरदस्त बॅटिंग अमोल भंडारीची. संतोष गारे ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करतायत. चांगला शॉट अमोल भंडारीच्या बॅट मधून, पॉवर पॅक शॉट. ओव्हर नंबर 1 धावा संख्या पोहोचली 2 षटकार 2 चौकार. 20 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. टीम साईल 11 चिंचपाडा या संघाची. माजी सभापती चषक 2024 या स्पर्धेमध्ये कर्जत तालुक्याची स्पर्धा ज्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती बॉलिंगच्या जोरावरती गाजवली तो चेंज गेम वंजारपाड्याचा. वंजारपाडा क्रिकेट कडून पहिली 50 ठोकणारा फलंदाज गब्बर अर्थात सौरभ बाबरे या ठिकाणी उपस्थित झालाय. सौरभचं देखील मनपूर्वक स्वागत. वंजारपाडा क्रिकेट मध्ये पहिली 50 ठोकण्याचा मान जोपर्यंत क्रिकेट वंजारपाड्याचं चर्चेमध्ये येईल तोपर्यंत सौरभ बाबरेचं नाव पहिल्यांदा घेतलं जाईल, कारण पहिली 50 त्याने ठोकली आणि त्यानंतर संकेत बाबरेने दुसरी 50 ठोकली आणि आज मात्र तिसरी 50 होता राहिली ती प्रतीक विरलेची. 12 मध्ये 49 केलं, दोन्ही बॉल डॉट खेळला प्रतीक. फटका, व्हाट अ शॉट. लगातार फटकेबाजी. यावेळेस अर्जुनच्या बॅट मधून आलाय षटकार. साईल 11 चिंचपाड्याला रोखणं, कारण रोखणं आता गरजेचं झालंय, कारण धावा संख्या पोहोचतीये ती मात्र 26. खडे खडे शॉट खेळतायत, अगदी जागेवरून पॉवर पॅक शॉट खेळतायत साईल 11 चिंचपाडा. बॉलर गोलंदाजी मार्क वरती आलाय तो मात्र दर्शन. अर्जुन मात्रे. फुल टॉस आहे, हवेत चेंडू. लॉंग ऑफ मध्ये खेळाडूच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. खतरनाक शो साईल 11 चिंचपाडा टीम कडून. अर्जुन मात्रेच्या बॅट मधून आले 2 फटके. धावा झाल्यात 30. अनस्टॉपेबल बॅटिंग. हर्षद तरे बाद झाला, पण त्यानंतर अमोल भंडारी आणि अर्जुन मात्रे आणि त्यांना रोखण्यासाठी दर्शन येवलेला इथून विकेट घ्यावी लागेल. गरजेचे नितांत गरज आहे त्या विकेटची. ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल या धावा संख्येला थांबवण्यासाठी. शॉट आहे अर्जुन मात्रेचा, खेळाडू आहे त्या ठिकाणी. एक रन या ठिकाणी फक्त मिळेल. धावा संख्या मात्र 31. चांगली सुरुवात केली साईल 11 चिंचपाडा. हा संघ मात्र इथून डगआउट मात्र खुश आहे, कारण एक चांगली सुरुवात करून दिली आहे ती. अमोल भंडारीने 2 षटकार 1 चौकार खेळला. 16 धावसंख्येवरती नॉट आउट केला अमोल भंडारी आणि त्यांच्या विपक्षात येतो दर्शन येवले. 3 बॉल 31. फटका अमोल भंडारीचा हवेत. इथून कॅच ड्रॉप केली या ठिकाणी. सोप्पा झेल होता.
मोठी मिस्टेक केली. 2 धावा इथून घेतल्या जातील. 2 धावसंख्या एकच धाव इथून घेतली. एकच धाव घेतली. धावसंख्या 32. एकच धाव. धावसंख्या मात्र 32. 4 बॉल आणि 32 धावा. अमोल भंडारी आणि त्याचबरोबर अर्जुन म्हात्रे आता स्ट्राइक वरती आलाय. अमोल भंडारीला जीवनदान दिलं. 4 बॉल आणि 32 धावा. अर्जुन म्हात्रेचा हा शॉट खेळाडू आहे डीप पॉइंट मध्ये. योगेश होते त्या ठिकाणी. एकच रन अवघी. 3 बॉल आणि 3 संघ दिल्यात ते मात्र दर्शनने. खरं तर अशा गोलंदाजीची गरज आहे. मोठे फटके थांबवावे लागणार आहे. लगातार मोठे हिट येत होते आणि त्या हिटला थांबवलं ते मात्र दर्शनने. 3 बॉल 3 सिंगल आल्यात. आता मात्र लास्ट बॉल इथून असेल तो दर्शनचा. 13 धावा या 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. लास्ट बॉल दर्शनचं हे षटक सक्सेसफुल ओव्हर ठरली. 4 लगातार बॉल वरती अवघ्या 3 धावा त्याने दिल्या आणि 33 धावा झाल्या टीम साईल 11 चिंचपाडा या संघाच्या. अमोल भंडारीच्या बॅट मधून 3 फटके आले. त्यानंतर अर्जुन म्हात्रेच्या बॅट मधून देखील 2 फटके आले आणि एक कॅच ड्रॉप झाली. अशी रंगतदार स्थिती दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण बघितली. आणि 2 ओव्हरचा स्पेल टाकत असताना पहिल्या ओव्हर मध्ये संतोष गारेने धावा दिल्या 20. दर्शन येवलेने दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा दिल्या 13. अशा 33 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर झाल्यात. आणि या ऐकूया आवाज आपण यानंतर प्रियेश बाबरे यांचा. थँक यू सो मच प्रोफेसर अजय डायरे सर. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. माजी सभापती पंचायत समिती कर्जत अमरजी मिसाळ साहेबांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा माजी सभापती चषक 2024. गावदेवी चिंचपाडा अर्थात साईल 11 चिंचपाडा वर्सेस श्री 11 ज्या हनुमान कळंबोली या 2 टीम मध्ये. मॅच 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 33 या धावसंख्येवरती. 4 ओव्हरचा सामना. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर ज्ञानेश्वर आलेत बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला जाऊन डिफेन्स करत असताना 1 रन वेगानं पूर्ण डीप मध्ये प्रोटेक्शन. फक्त सिंगल लेगच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. बोलत अडवा बाटना फटका. शॉट मिड विकेट मधून डीप मध्ये बॉल चाला बरोबर डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. फक्त सिंगल. कदाचित या ओव्हर मध्ये कमबॅक श्री 11 कळंबोली टीमचा आपल्याला पाहायला मिळू शकतं. तसेच काहीसे सिम्पटम्स तिसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच आपण पाहता. 2 बॉल 2 सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. एज लागली पायांवरती. अदलला चेंडू. धाव घेतलेली नाहीये. अर्जुननं थांबवलं प्रफुल्लला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होते. अमोल दावेचा कॉल थोडेसे नाराज. अर्जुन वरती रन घेतलेली नाहीये. या बॉल वरती डॉट बॉल. टीमची टोटल 35. अर्जुन स्ट्रायकिंग एंड वरती खेळतात आणि टीमचे 3 बॉल ज्ञानेश्वरचे. राऊंड द स्टंप्स क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्याच्या नंतर अपेक्षा चेंडू खाली राहिला. आला डॉट बॉल. 35 धावा. डॉट बॉल आला 4थ्या क्रमांकावरती. अंतिमचे 2 बॉल या ओव्हर नंबर 3 मध्ये. धावफलक 2 ओव्हर मध्ये 33 आपण पाहिलं. त्यानंतर धावफलक थोडस थांबला. पुन्हा एकदा डॉट बॉल. व्हाईट बॉल पंचांना कॉल केला. शरीरापासून दूर टाकला. असं वाटलं की कदाचित जणू काय मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले असावा. 36. अंतिमचे 2 बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं की बराचसा बाहेर होता चेंडू आणि शफल देखील झाले होते फलंदाज अर्जुन. आणि त्यानंतर यष्टीरक्षक दशरथ देशमुख यांच्या हातामध्ये बॉल. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फ्रॉम कर्जत. लोवा फुल टॉस. आडवा बॅटनं वळवला. फोरमची पॉवर मैदानाच्या मध्ये अर्जुन पेश करत असताना मिड विकेटला पॅरलल षटकार.
हिंद केसरी बाजी यांचं संगीत चिंचपाड्याचा अभिमान मुनीश म्हात्रे हे नाव चर्चेमध्ये राहिलेले सातत्यानं 2023 मध्ये एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा अमोल थोडासा नाराज आहे अर्जुन वरती. सेकंड त्याला करायची होती कंप्लीट नाही होऊ शकली आहे. फक्त एक रन या बॉल वरती. ओव्हर नंबर 3 पूर्ण. पाण्याची डिमांड मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये उपस्थित व्हा. टीमची टोटल धावून पोहोचलेली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 43. पहिल्याच बॉल वरती शॉर्ट आर्म पुल करत असताना पॉवर फोर आर्मची मैदानाच्या आतमध्ये अर्जुन म्हात्रेने दिला धमाका. बॉल सीमा पार. भव्य षटकार. अजून एक आफ्टर अखेर त्याला पूल केला. पाठवला बॅकवर्ड. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य षटकार. ऋषिकेशच्या विरोधामध्ये आणखीन एक हाफ ट्रॅकर. तो देखील जाईल सल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. वन मोर बिग हिट. ग्रुप यांचं संगीत तुम्ही ऐकत असताना 22 एकर क्वा ग्रुप यांच्या वतीने स्पर्धा देखील आपण पाहिली. आई गावदेवी चषक. आणि त्यानंतर आपण पाहतात साईल 11 चिंचपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीमची धावसंख्या सलग 3 षटकार ठोकले. 3 in a row. अर्जुन म्हात्रे यानं म्हात्र्यांचा धमाका त्याने मैदानाच्या आतमध्ये पेश केला. सलग 3 षटकार. टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 61. हायएस्ट टोटल आतापर्यंतची संपूर्ण स्पर्धेमध्ये नसावी. सेकंड असेल. सलग 3 षटकार. वेगवान चेंडू प्रत्युत्तर देत असताना 3 बॉल हाफ ट्रॅकर होते. गुड लेंथ वरतून लवकर पिक केला. आता थोडासा बॉल पुढे ठेवला आणि तेच नॉन स्ट्रायकिंग एंड वरून अमोल इथे सजेस्ट करत असताना बॉल तयार. हाफ ट्रॅकर लिव्ह केला. शॉट ऑफ गुड लेंथ होता. शरीरापासून भरपूर दूर. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 62 वरती.
श्री 11 कळंबोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये साहिल 11 चिंचपाडा या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. टीमची टोटल आतापर्यंत 62 धावा आणि टीमचे 2 बॉल अजूनही बाकी या ओव्हर मध्ये. हाफ ट्रॅकर पसंतीचा चेंडू अर्जुनचा, तो देखील चालला सर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 5 बॉल मध्ये हा चौथा षटकार फलंदाज अर्जुन म्हात्रेचा. फक्त अर्जुन म्हात्रे जाऊन पोहोचलेला आहे तो 44 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती 14 मध्ये 44 बनवल्यात. अर्धशतकाची आता पारी करण्यासाठी त्याला 6 ची गरज आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. हाफ ट्रॅकर पूल केलाय आणि या षटकाराबरोबर अर्जुन म्हात्रेचा अर्धशतक पूर्ण झालेला. अर्जुन म्हात्रे यांना विनंती एकदा बाट वरती करून प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारायचं. काय कमालीची बॅटिंग पहा. अर्धशतक ठोकल्याच्या नंतर विकेटला तो नतमस्तक झाला आणि दशरथ देशमुख यांना त्यांना कॉंग्रॅच्युलेट देखील केलं. बॅटिंग आवडली असेल अर्जुन म्हात्रे यांची. 15 मध्ये 50 बनवल्या, 7 षटकार त्याने ठोकले. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त बॅटिंग. 15 मध्ये 50 बनवल्या, 4 सिंगल घेतला, डबल टिबल घेतलेलीच नाहीये. चौकार आपण पाहिले या इनिंग मध्ये. अर्जुन म्हात्रेने 1 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 15 बॉल मध्ये त्याचं अर्धशतक इथे पूर्ण करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 74 या धावसंख्येवरती. पहिल्या सत्रामध्ये टोटल 75 धावसंख्येचं टार्गेट. पहा त्या 75 धावाचे सुद्धा डिफेंड होतात. पहिल्याच मॅच मध्ये वंजारपाडा संघानं प्रत्येकने 49 बनवले होते आणि त्या 49च्या मदतीने पहिल्याच मॅच मध्ये 74 बनवलं होतं वंजारपाडा संघानं. आता 75 धावसंख्येचं टार्गेट साहिल 11 चिंचपाडा संघाने ठेवलेलं श्री 11 कलंबोली टीमच्या विरोधामध्ये. पाहू त्या धावाचे सुद्धा डिफेंड होतात, परंतु पुढच्या मॅचच्या टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात. गणेगाव टीमचे कॅप्टन आणि वंजारपाडा टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हा.
टार्गेट 75चं अर्धशतक आला अर्जुन म्हात्रेच्या बॅटमधून. आणि मी जसं पहिल्या इनिंग मध्ये देखील उल्लेख केला की दशरथ देशमुख इज अ लेजंड ऑफ टेनिस क्रिकेट. आणि अर्धशतक आल्याच्या नंतर दशरथ देशमुख यांना देखील अभिनंदन केलं, सन्मानित केलं अर्जुन म्हात्रे यांना. हीच खरी ओळख आहे दशरथ देशमुख यांची. 40+ असावेत, परंतु कधीही पंचांच्या निर्णयाला आर्ग्युमेंट नाही आहे. मिड विकेटला बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मिस्टर बीस्ट फिटनेस फ्रीक हर्षद तरे होते मिड विकेटला. फक्त सिंगल. पहिलं षटक संचित टाकत असताना साईल 11 चिंचपाडा संघाकडून. पहिलं षटक कमी गतीने टाकलाय, ओव्हर पिच लॉफ्ट केला, सहजतेने खेळून काढला. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह ओव्हर द बॉलर सेट. षटकार. अक्षय यांच्या वतीनं महाराजांवरती आधारित संगीत आपण ऐकत असताना ताजमहल अगर प्यार की निशानी है तो ये रायगड तुम्हारे बाप की निशानी है. 19 फेब्रुवारी महाराजांची जयंती येत्या सोमवारी आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येकाच्या घराघरामध्ये भगवा फडकताना पाहायला मिळेल. षटकार आलाय 6च्या मदतीने. टीमची टोटल बिनगडी बाद 7. खोला तोदा चेंडू एकसा कव्हरला टर्न करतात. डाऊन द बॉल मोनिश म्हात्रे. बाजी बैलाशे माळक मोनिश म्हात्रे मिड ऑफला फिल्डिंग करत असताना लॉफ करतात. दशरथ देशमुखचा फटका चालला सरळ वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत 4 धावा. हर्षद तरे फिल्डिंग करतात मिड विकेटला. बराचसा दूर होता, वाईडिश लॉंग ऑन पर्यंत पोहोचले होते, परंतु बरोबर लॉंग ऑन मधून निघाला चेंडू चौकारासाठी. कमी गतीने बॉल हवेत खेळले, जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. वेल जस्ट कॅच. विकेट डाऊन. फिल्डर होते शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, विशाल होते आणि त्याने पकडली सुंदर जेल. फलंदाज बाद झाले दशरथ देशमुख. गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. मैदानाच्या बाहेर. बॅटर आउट. घारे जात आहेत विद्यमान सदस्य नसरापूर ग्रामपंचायतीचे. खोलात होता चेंडू, आडवा पाटनं टर्न केला विथ द व्रिस्ट. मिड विकेट मधून डीप मध्ये चालला बॉल. क्षेत्ररक्षक हर्षद पोहोचले. 2 धावा. 2 धावा तत्पूर्वी या बॉल वरती मिळतात. संघाची धावत संख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचलेली. 13 पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 13 धावा धाव पुस्तकावरती. 18 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला आहे. 18 बॉल मध्ये 62 धावसंख्येची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये धावा पुस्तकावरती धावा 1 गडी बाद 13. आडवा बॅटने खेळतात. सलसाला बॉल सीमा पार. फाईन लेगला षटकार. भव्य स्वागत.
टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 19 वरती. चला पुढील मॅचच्या टॉस साठी गणेगाव टीमचे कॅप्टन आणि वंजारपाडा टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हा. 17 मध्ये 56 ची आवश्यकता. मनीष मात्रेचा बॉल सरळ उडवलाय वाईड लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक यश मला असं त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना बीट करून बॉल सीमापार चाललाय. हात चौकार. दहा आल्यात म्हणजे फाईन लेगला षटकार आणि त्यानंतर लॉंग ऑफला चौकार. टीमची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. 23 धावा एक गडी बाद. दुसरं षटक मोनिश मात्रे तयार. खोलवर टपाचा चेंडू प्रॉपर यॉर्कर. स्वीप करायचं होतं क्लीन बोल्ड. लेग स्टिक उकडवून लावलेली आहे फलंदाज बाद. नुकताच मयूर मिसाल ग्राफिक्सचे ओनर मयूर शेठ मिसाल यांचं आगमन झालेलं. त्यांना विनंती आपण स्टेजवरती विराजमान व्हावं. मयूर शेठ मिसाल आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ज्ञानेश्वर उपस्थित होता. टीमची धावसंख्या एक गडी बाद 23 वरती. इक्वेशनचा जर विचार केला तर आता उर्वरित 16 चेंडूंचा नव्हे तर 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 मध्ये 52 ची आवश्यकता. गोलंदाज सह्या. आडवा पाटना खेळायचा होता. लेग स्टिक मिस करतोय चेंडू. वाईट बॉल. पंचांचा इशारा. एक एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 24 वरती. 24 धावा सेकंड ओव्हर मध्ये. इक्वेशन प्रत्येक बॉल वरती टर्न होत असताना मजा येईल अंतिम टप्प्यामध्ये. लॉफ करायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. क्षेत्ररक्षक विशाल पोहोचलेत पहिल्या टप्प्याकडे. त्यांची फिल्डिंग आणि त्यानंतर सिंगल इथून मिळते. 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 वरती. हितेश म्हात्रे हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आवाज आला हितेश म्हात्रे यांचा. यावं व्यासपीठावरती हितेश म्हात्रे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. 25 ऑन स्कोर कार्ड. खोलात होता चेंडू. व्यवस्थित बॅटम बॉलचा संपर्क नाहीये. ऑन साइड लालक्या त्यानं टर्न केला. विशाल पोस्ट साइड डाऊन द बॉल. मिड विकेट मध्ये इनफिल्डला त्यांना तत्पूर्वी एकच रन मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 26. धावा पुस्तकावरती आतापर्यंत 2 बाद 26. अंतिम चेंडू आता बाकी राहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहिली तर वाडिश लॉंग ऑफ लॉंग ऑन काउ फेसला मिड विकेटला. स्क्वेअर लेगला खेळाडू फायदा उचलला. शॉर्ट पॉइंट मधून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. चांगली फिल्डिंग. जवळपास बॅकअप नाहीये. सेकंडचा कॉल 2 तर पूर्ण झाल्यात. तिसराचा देखील प्रयत्न चालवलाय. संतोष घारे पोहोचलाय डेंजर झोन कडे. सॅकिंग एंडला आणि बघता बघता इथे 3 धावा पूर्ण झाल्या. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हर मध्ये 29 धावा. विजयासाठी 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 46 धावसंख्येची गरज आहे. बॉल मध्ये त्याने 10 केल्या. अजून जर एखाद ओव्हर दशरथ देशमुख जर मैदानाच्या आतमध्ये थांबला असता तर कदाचित इक्वेशन अजून कमी राहिलं असं. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये प्रथमेश गवळी. बॉल तयार. प्रथमेश राउंड द स्टंप्स. पहिलाच बॉल. न बॉल पंच कॉल करत असताना ओव्हर द वेस्ट
आणि पुढचा बॉल आता फलंदाजासाठी फ्रीट. कदाचित ज्ञानेश्वरच्या बाटला जर बॉल लागला असता तर चांगल्या धावा त्यांना मिळू शकल्या असत्या. नो बॉल न सुरुवात प्रथमेश. वेगाने टाकला फ्रीटच्या बॉलवरती लॉफ्ट केला. सल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर पिचला लॉफ्ट करत असताना हा षटकार. किल कॅप्टन. उर्वरित आता 11 चेंडू राहिलेत. 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 39 या धावसंख्येची आवश्यकता. प्रथमेश बॉलिंग करतात ओव्हर नंबर 3 मध्ये. 11 बॉल मध्ये आता 39 ची गरज राहिलेली आहे. चांगली बॅटिंग ज्ञानेश्वर कडून. षटकार आला नुकताच. चेस केला होता एज लागून पाठीमागे. पुढे पडला, बाउन्स झाला. विकेट किपर अर्जुनच्या समोर चेंडू बाउन्स झाला. 1 रन मिळते लगेचच. चपलाईने ही पहिली सिंगल संतोष घारे यांना पूर्ण केलेली. टीमची धावसंख्या 1 च्या मदतीनं 2 बाद 37 या धावसंख्येवरती. उर्वरित 10 बॉल विजयासाठी 38 ची आवश्यकता. 10 मध्ये 38. प्रथमेश तयार. सेन्सिबली पुश केला. धाव घेतलेला नाहीये. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल. रन घेतलेली नाहीये. संतोष घारे यांना डॉट बॉल इथून आला. उर्वरित आता 9 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 9 बॉल मध्ये 38 म्हणजे किमान 6 षटकार 9 बॉल मध्ये ठोकायचे. प्रथमेश तयार. लॉफ करतायत वाईडिश लॉंग ऑफला. खेळाडू थोडेसे दूर आहेत. प्रयत्न जबरदस्त. जणू का हाताला चटका लागून चालला बॉल लॉंग ऑफला. बाउंड्रीच्या बाहेर. संतोष घारेच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. टीमचे कर्णधार आपल्याला विनंती केली जात आहे की आपण टॉस साठी या. लास्ट बॉल या ओव्हर मधील. शॉट ऑफ गुड लेंथ. चेस केला बॉलला. स्क्वेअर कट केलं बॅकफुटला जाऊन. चालला सरळ डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होत असताना आता बॉल बाकी राहतात ते उर्वरित 6 आणि 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 20 धावसंख्येची आता गरज. धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचे नियम. 6 बॉल 20. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट अंतिमचे 6 चेंडू आता बाकी राहिलेले आहेत. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. सहा बॉलचा आता खेळ बाकी राहिला. 6 मध्ये विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचे नियम. 6 बॉल 20. स्ट्रायकिंग एंडला ज्ञानेश्वर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संतोष घारे आणि बॉलिंग मार्क वरती अंतिम ओव्हर मध्ये विशाल. वेगवान हाफ ट्रॅकर बॅटच्या वरच्या बाजूला लागला. नाही थांबणार चेंडू. जाईल सरळ डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. आलाय चौकार. उर्वरित आता 5 बॉलचा खेळ बाकी राहिलेला आहे. 5 मध्ये विजयासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता.
बाकी राहिलेला 5 बॉल मध्ये विजयासाठी 16 ची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग हा स्पर्धेचा नियम. बॉल बॉल चला लगेचच आपण टॉस करून घेऊयात. वंजारपाडा टीमचे कॅप्टन चला नितेश उपस्थित आहेत मागासपासून. लगेचच आपण टॉस करूयात. निलेश विर्ले यांच्या शुभास आपण करूयात पुढील सामन्याचा टॉस. चार ओव्हरची मॅच आहे, नोंद घ्या दोन्ही कॅप्टन. 5 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 5 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता. डिसिजन बॅटिंगचा घेतलेला वंजारपाडा टीमनं टॉस जिंकून. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. वेगवान बॉल पंचांकडे. लाऊड अपील. समोर सापडला. इट्स संपलम. LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. कदाचित ज्ञानेश्वरला देखील माहिती होतं की कदाचित आम्ही LBW बाद आहोत, त्या कारणास्तव बिलकुल आर्ग्युमेंट न करता ज्ञानेश्वरने देखील त्याचं क्षेत्र सोडलेलं. आता इक्वेशन 4 बॉलचं बाकी राहिलेलं. 4 बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता. चार बॉलचा खेळ बाकी राहील. 4 मध्ये 16. फुल टॉस. स्क्वेअर लेगला बॉल. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. पंचांचा इशारा नो बॉल. 1+1 2 धावा बीमर इथे टाकलाय. गोलंदाज विशालनं टीमची धाव संख्या जाऊन पोहोचलेली 61 वरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये आता 14 ची आवश्यकता. फ्री हिट. एक रन या बॉल वरती मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 62 वरती. विजयासाठी आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 13 ची आवश्यकता. वेगवान चेंडू कोला टाकलाय. समोर खेळलेत लॉंगॉन मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक संचित त्या ठिकाणी लॉंगॉनला प्रोटेक्शन पेट्रोलिंग करत असताना फक्त सिंगल. आता 2 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 2 मध्ये 12 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 12 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संतोष गारे. 2 बॉल आणि 12 ची गरज. हाफ ट्रॅकर होता. लिव्ह केला. पंचांचा इशारा. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. 2 बॉल आणि आता 11 ची आवश्यकता राहिलेली आहे.
म्हणजे 2 बॉल मध्ये 11, 2 षटकारांची गरज आहे, कारण सामना कंपल्सरी चेस करावा लागेल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये आता विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग 2 बॉल 11. वेगवान बॉल, टप्पा पडून चाललाय सरळ कव्हर्सला. एक टप्पा घेत हा चौकार. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली ती 68 वरती. 2 बॉल मध्ये 11 करायच्या होता, तर 1 बॉलचा खेळ बाकी. 1 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. 1 बॉल आणि 7 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. म्हणजे एखादी चुकी गोलंदाजाची काहीतरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा फेरबदल होऊ शकता, पण तो एक लीगल बॉल जर टाकला, जरी षटकार ठोकला तरी सुद्धा विजय होईल साहिल 11 चिंचपाडा संघ. 1 बॉल आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. चांगला बॉल टाकलाय, थाय पॅड वरती आदळलाय आणि जवळपास 7 धावेने सामना इथून जिंकलेला आहे साहिल 11 चिंचपाडा संघानं. हार्डलक टीम श्री 11 कळंबोली. टॉस इथून जिंकलेला वंजारपाडा टीमनं डिसिजन घेतला बॅटिंगचा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 15 चेंडूंमध्ये 7 षटकारांच्या मदतीनं अर्धशतक ठोकणारा अर्जुन मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.